अजब रमा राघवची जोडी. मी परत एकदा करून बघतो. पुन्हा कट केला. याचा अर्थ सरळ आहे, गजानन गुरुजींना हे लग्न मान्य नाहीये म्हणूनच ते फोन उचलत नाही. मला कळतच नाही काय प्रॉब्लेम काय त्यांचा. आपल्या रमामध्ये काय कमी आहे? एवढा कसला इगो आहे रे त्यांना काय? मला कळत नाही त्यांना काय वाटतं की आपल्या रमाला काही मुलं मिळणार नाही. हे तिच्या डॅडने ठरवलं ना तशी एक नाही 100 श्रीमंत मुलांची रांग लावून टाकतील. लावण्या, हे सगळं तू स्वतःशी बोलतेयस का मला सांगतेस? आय मीन, तू जर स्वतःशीच बोलत असशील ना तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण जर तू हे मला सांगत असशील ना तर त्याचा काहीही उपयोग नाही, एवढं लक्षात ठेव. अरे असं काय करतोस तू? बिझनेस मध्ये तुझी एखादी डील रिजेक्ट झाली तर त्या ठिकाणी तू परत जात नाहीस, राईट? इथे काय आहे? हाच तर फरक आहे ना तुझ्या आणि माझ्या विचारांमधला, जो तुला कधीच कळणार नाही लावण्या. बिझनेस डील्स आणि पर्सनल रिलेशन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे तुझ्या डोक्यात कधीही शिरणार नाहीये. एक लक्षात ठेव, गुरुजींकडे जाऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती सांभाळेन. तू यात खरंच पडू नकोस. मला वाटतं मी उद्याच गुरुजींकडे जाईन. हा, रमा दिसत. रमा, अरे देर शी कम्स. ओ वाव, यू आर लुकिंग ब्युटिफुल माय डार्लिंग. तशी नेहमीच तू सुंदर दिसतेस म्हणा. बोलत काय बसले? पूर्वी त्यांच्या घरी जायला उशीर होईल ना. हा, एक मिनिट. हा सचिन, ये पटकन. चाल गिरीश, दही साखर. मुलीचं लग्न ठरवायला जायचंय आणि त्याच्या इतकं महत्वाचं दुसरं कुठलंच काम नाही आहे या जगात. बिलीव्ह मी, सगळं सगळं मनासारखं होईल. बर रमा, निघायचं बाळा. डॅड, एक मिनिट. रमाताई, ऑल दी बेस्ट. आणि बाबा, आज रमाताईच्या लग्नाची तारीख ठरवूनच या. अगं हो, जरा धीर तरी धर. आज मी पहिल्यांदा गजानन गुरुजींशी या विषयावर बोलायला चाललोय. समोरासमोर बसून आधी आम्हाला बोलू दे, त्यातून सगळे गैरसमज मिटू देत आणि मग काय रमा आणि राघवच्या लग्नाचा बारा पण उडवायचाच आहे. काय हो, तुम्ही आता पुरोहित फॅमिलीशी बोलणार म्हणजे सगळं नीटच होणार. आय होप सो. रमा, काळजी नको करूस, होईल सगळं व्यवस्थित. थँक्यू पवित्रा आंटी. रमा, निघूया. वेळ होतोय. लेट्स मूव्ह, कारण आपल्याला वेळेत पोचायला हवंय तिथे. हा, कमा. एक मिनिट लावण्या, तू येत नाहीयेस आमच्या बरोबर का? नाही, कारण मी बोलणार आहे ना गुरुजींशी. तिथे तुझं काय काम आहे सांग बघू. सो यू नॉट गोईंग? हा, नो 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 वे गिरीश, प्लीज प्लीज असं करू नको. हे बघ, मला तुमच्याबरोबर यायलाच हवंय. गजानन गुरुजींची माफी मागितल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. प्लीज, मला माफी मागायची आहे त्यांची. नाही, तू त्यांची माफी मागायची आहेच, पण तो कार्यक्रम आपण नंतर करूया का? आज आधी मला गुरुजींशी बोलून येऊ दे, मग माफीनामा. गिरीश, असं नको. यू आर नॉट गोईंग, दॅट्स फाईन. चल रमा, निघायचं. चल येतो आम्ही. बाय. या.